नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन भागामध्ये. आणि आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी आंब्याचं लोणचं. कारण आता उन्हाळा संपत आलेला आहे आणि पाऊस पडून राहिलेला आहे. त्याच्या आधी आपल्याला आंब्याचं लोणचं बनवायचं आहे. वातावरण थोडं थंड झालेलं आहे, तर त्याच्यासाठी मी इथे आंबे घेतलेले आहेत. इथे मी 2 किलो आंबे आणले होते आणि त्याचे बारीक असे फोडी करून घेतलेले आहेत. असे छोटे छोटे फोडी करून घ्यायच्या, म्हणजे आपलं लोणचंही बरेच दिवस टिकते. आणि छोटे छोटे फोडी केल्या तर वाया जात नाही. असं जाड साल असली पाहिजे आंब्याची. अशा पद्धतीनं घ्यायचा आहे आंबा. आणि शक्यतो दडच राहायला पाहिजे, नरम जर झाला तर ते लोणचं खराब होते. आंबे मी फोडून घेतले आणि त्याच्यामध्ये जे कोई असते ते काढून घ्यायच्या आणि स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून कूलरच्या किंवा फॅनच्या हवेत सोकू द्यायची. ही फोडी एकदम कोरड्या झाल्या पाहिजे, याच्यात काहीच पाणी नाही राहिलं पाहिजे. पाणी जर थोडंही राहिलं याच्यात तर आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते, कारण एवढ्या महागाचं आपण सामान याच्यात टाकतो. त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची. 5-6 तास तरी सोकून घ्यायच्या. अशा पद्धतीने आता ह्या सोकून घेतल्या. आणि आता याच्यासाठी काय काय साहित्य लागते तेही तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करू. लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे. जिरं हे 50 ग्राम आहे. सोप आहे, सोप थोडी जास्त आहे 50 ग्रामला. मेथीचे दाणे आहेत 2 चम्मच पोह्याच्या चम्मचनी. मिरे आहेत इथे. मिरे मी 10 ग्राम घेतलेले आहेत. त्याच्यासोबतच घेतलेला आहे हिंगाचे 2 मोठे खडे घेतलेले आहेत. आणि सोबत आहे कलमीचे 2-3 तुकडे घेतलेले आहेत मोठे मोठे. त्याच्यासोबतच धने घेतलेले आहेत, 1 वाटी धने आहेत हे. आणि लसण घेतलेला आहे, 1 गाठा लसणचा सोलून घेतलेला आहे. आणि मोहरी डाळ. 2 किलो आपले आंबे आहेत की नाही, त्याच्यामुळे आपल्याला 200 ग्राम मोहरी डाळ टाकायची आहे. 1 किलोला 100 ग्राम अशा प्रमाणात घेतलेली आहे. आणि इथे आता गूळ घेतलेला आहे 100 ग्राम. हळद पावडर आहे 2 चम्मच. मीठ आहे 200 ग्राम. आणि लाल तिखट आहे 2-3 चम्मच. आणि तेल घेतलेलं आहे अर्धा किलो. अशा प्रमाणात आपण लोणच्याचा मसाला तयार करणार आहोत. आणि अचूक प्रमाणात मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आणि सर्व लोणच्याची काळजी कशी घ्यायची, लोणचं खराब नाही झालं पाहिजे याच्यासाठी काय करायचं हेही तुम्हाला सांगणार आहे. आणि शक्यतो लोणचं आपल्याला अशा भरणीमध्ये भरून ठेवायचं, म्हणजे लोणचं खराब नाही होत. आणि थोडं लागलं तर अशा छोट्या भरणीमध्ये आपण खायला काढू शकतो रोजच्या वापरासाठी. चला तर आता आपण पटकन आता मसाले भाजून घेऊ लोणच्याचे. आता सर्वात आधी मी हिंगाचे खडे फोडून घेणार आहे खलबत्त्यामध्ये. हिंगाच आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक करायचा आहे. बाकी सर्व मसाले आपण मिक्सरमध्ये फिरवणार आहोत. आता हे दोन्ही खडे मी हिंगाचे बारीक करून घेणार आहे. खड्याचाच हिंग घ्यायचा, म्हणजे लोणच्याला छान वास लागते. पावडरच्या हिंगापेक्षा खड्याचा हिंग आणि शक्यतो पिवळा हिंग घ्यायचा. हिंग बारीक झालेला आहे. थोडा जाडही राहिला तर काही हरकत नाही, कारण आपण तेलामध्ये टाकू तेव्हा तो विरघळून जाईल. अशा पद्धतीनं करून घेतलेला आहे मी. आता सर्वात आधी आपल्याला मोहरी डाळ भाजून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे कढईमध्ये आधी मोहरी डाळ टाकून घेतली आणि हलकीशी भाजून घ्यायची. आपल्याला जास्त नाही भाजायची, कारण आपल्याला अजून गरम गरम तेलामध्ये टाकायची आहे ती, तेव्हा ती भाजल्या जाते राहिलेली. आता मोहरी डाळ भाजून झालेली आहे. याचा कच्चेपणाही थोडासा कमी झाले. आता हे काढून घेणार आहे. आता भाजून घ्यायचे आहेत धने. त्याच्यासाठी धने टाकून घेतले कढईमध्ये. ते थोडेसे भाजू द्यायचे. आणि थोडेसे भाजत आलेले आहेत. आता त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी जिरं. आणि त्याच्यासोबतच टाकायचे अर्धी वाटी अर्धी वाटी सोप टाकायची. आणि याच्यातली अर्धी सोप राहू द्यायची आहे आपल्याला. एवढी ही पण टाकायची आपल्याला लोणच्यामध्ये. पण ती कशा पद्धतीनं टाकायची ते नंतर मी तुम्हाला सांगणार आहे. मस्त भाजून झालेलं आहे. हे पण जास्त नाही भाजलं मी, थोडंसं भाजलेलं आहे, कारण आपल्याला अजून हे तेलामध्ये भाजायचं आहे. आता मिरे आणि कलमी ही टाकून घेतली.
त्याच्यासोबतच मेथीचे दाणे हे पण थोडेसे हलकेसेच भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. आता मसाले भाजून झालेले आहेत. आता आपल्याला याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. आता मी हे थोडी थंडी होऊ देणार आहे, नंतर मिक्सरला वाटणार आहे. मसाले थंडे झालेले आहेत हे भाजलेले. आणि आता आपल्याला याची भरड करून घ्यायची. खूप बारीक नाही बनवायचे, अशी जाडसर भरड बनवायची आहे याची पण आणि याची पण. आता हे दोन्ही मसाले मी मिक्सरला फिरवून घेते. मसाले तर सर्व भाजून घेतलेले आहेत, पण आपल्याला आता थोडंसं मीठ भाजून घ्यायचं आहे, अगदी एखादा मिनिट, कारण याच्यात जो ओलसरपणा असतो तो निघून जाते आणि त्याच्यामुळे आपलं लोणचं छान टिकते. आता हे थोडंसं भाजून घेणार आहे मी. मीठ भाजून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि तेल एकदम गरम होऊ द्यायचं. त्याच्यामधून धूर निघला पाहिजे अशा पद्धतीचं तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. कारण तेल जर कच्चं राहिलं तर लोणचं खराब होते, त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त तेल तापवून घ्यायचं आहे. आता तेल गरम होऊन राहिलं तोपर्यंत आता मी कुकरमध्ये मसाले टाकून घेणार आहे. आधी आता मोहरी डाळ टाकून घेते. त्याच्यासोबतच मीठ, गूळ, आणि हे मिक्सर मधून फिरवून घेतलेले आपण मसाले हे टाकून घ्यायचे आहे. हे पण मिक्सर मधून फिरवून घेतलेला आहे मी मसाला. त्याच्यासोबतच तिखट मी आता इथे अर्धी वाटी घेतलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाढवू शकता याच्यात प्रमाण. आणि हळद. आणि इथे जे सोप आणि हिंग घेतलेलं आहे आपण, हे तेल गरम झाल्याच्या नंतर मी सांगणार आहे तुम्हाला याचं काय करायचं आहे ते. बघा तेल मस्त तापलेलं आहे, अशा पद्धतीनेच तापून घ्यायचं आहे. आता मी करून घेणार आहे गॅस बंद आणि याला आता व्यवस्थित खाली उतरवून घ्यायचं आणि गरम गरम असतानाच आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचं आहे. तेल गरम आहे तोपर्यंत आपल्याला ह्या लसणाच्या पाकळ्या या झाऱ्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत मी. आणि आता ह्या गरम तेलामध्ये अशा ठेवून द्यायच्या. आणि हे आता या मसाल्यामध्ये मी टाकून देणार आहे. इथे जी सोप घेतली होती मी अर्धी वाटी, ती आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि त्याच्यासोबतच टाकायचं आहे हिंग. आता मी 1 चम्मच गरम तेल घेतलेलं आहे आणि ते सोप आणि हिंग घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. अजून थोडंसं टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून याच्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे हिंगाचा वास आपला आतल्या आतच राहते तेलामध्ये. आता सर्वात आधी आपल्याला मोहरी डाळीवर तेल टाकून घ्यायचं आहे गरम गरम. मस्त भाजल्या जाते त्याच्यामुळे. तेल गरम गरम आहे तोपर्यंत सर्व मसाल्यावर टाकून घ्यायचं आहे. आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेलाचं प्रमाण थोडं वाढवू शकता किंवा कमी पण करू शकता. मस्त तेल गरम गरम आहे त्याच्यामुळे छान भाजले जातात मसाले. आता
आता हे माझं घरचंच तिखट आहे, त्याच्यामुळे असा कलर आहे. तुम्ही विकतचे तिखट वापरू शकता याला. आता हे राहिलेलं सर्व तेल मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. गुळामुळे काय होते, लोणचं आपलं जडच राहते, नरम नाही पडत लवकर. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मसाले छान तेलामध्ये मिक्स झालेले आहेत आणि छान कलर आलेला आहे त्याला. आता इथे सोपई आपली थोडीशी थंड झालेली आहे, तर ही तुम्ही या तेलामध्ये टाकून घेणार आहे मसाल्यामध्ये आपल्या. आणि सोपी खूप छान दिसते लोणच्यामध्ये आणि चवही छान लागते याच्यामुळे. आता लोणच्याचा मसाला एकदम थंड होऊ द्यायचा, थोडाही गरम नाही राहिला पाहिजे, कारण हे जर लोणच्याचा मसाला गरम राहिला तर लोणचं खराब होते. त्याच्यामुळे खूप जास्त थंड करून घ्यायचा आहे आपल्याला. आता हे थंड झाल्याच्या नंतरच मी याच्यामध्ये फोडी टाकणार आहे. मसाला छान थंड झालेला आहे, एकदम थंडगार झालेला आहे. आता आपल्याला ह्या लोणच्याच्या फोडी याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. आता थोड्या थोड्या करून अशा मिक्स करून घ्यायच्या, कारण मी हातानेच मिक्स करणार आहे. व्यवस्थित सगळीकडे मसाला लागते. आता हे राहिलेले टाकून देते अशाच. तुम्ही अशा पद्धतीचं लोणचं एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी लोणच्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आधी पण मी आंब्याची गोड लोणच्याची रेसिपी टाकलेली आहे, ती पण बघा. ते पण एकदम छान लोणचं आहे, लहान मुलांच्या आवडीचं लोणचं टाकलेलं आहे मी. आता ह्या सर्व फोडी मी याच्यामध्ये टाकून देते. लोणचं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा. सगळीकडे मस्त मसाला लागलेला आहे, कलरही खूप छान आलेला आहे. आता हे आपल्याला लगेच भरणीमध्ये नाही भरायचं. आता एक दिवसासाठी मी याच्यामध्ये ठेवणार आहे लोणचं. त्याच्यानंतर मग आपल्याला भरणीत भरायचं आहे. आणि भरणीत भरल्याच्या नंतरही आपल्याला अधूनमधून एका दिवसातून चेक करून बघायचं 1-2 वेळा. असं 5-6 दिवस करायचं, म्हणजे आपलं लोणचं जास्त दिवस टिकते. खूप वेगवेगळ्या पद्धतीची आंब्याची लोणच्याची रेसिपी आहे, पण अशाही पद्धतीची तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. याच्यानंतर मी तुम्हाला आंब्याची छान रेसिपी दाखवणार आहे. तयार आहे अशा पद्धतीनं आंब्याचं लोणचं. आता मी याला 1 दिवस असंच ठेवणार आहे झाकून, त्याच्यानंतर भरणीमध्ये भरायचं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.